मित्रांनो, पाणी हे शरीराकरता अत्यंत उपयुक्त वंगण म्हणून काम करतं, म्हणजेच ल्युब्रिकंट म्हणून काम करतं. मग ते पाणी डोळ्यातलं असो, सांध्यांमधलं असो किंवा आतड्यातलं असो, त्याच्यामुळंच शरीराच्या सगळ्या क्रिया विना अडथळा चालतात. पाण्याच्या या अनोख्या आपल्या कल्पनेपलीकडच्या किमयेविषयी बोलूया आजच्या व्हिडिओत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबीय यांच्याशी व्हिडिओची लिंक शेअर करा. चॅनलवर नवे असाल किंवा अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मैत्र यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, वंगण किंवा ल्युब्रिकंट्स आपण कशाकरता वापरतो? तर यंत्रांमधल्या एकमेकांच्या सान्निध्यात फिरणाऱ्या किंवा सरकणाऱ्या पृष्ठभागांचं घर्षण किंवा झीज कमी करण्यासाठी. घर्षण जितकं कमी होईल तितकं यंत्रांपासून अधिक काम आपल्याला मिळतं. त्या भागांची झीजही कमी होते. परिणामी ते यंत्र दीर्घकाळ काम करत राहतं. नेमकं हेच काम आपल्या शरीरात पाणी करत असतं. अगदी साधं उदाहरण घ्या. कधी धूळ किंवा कचरा डोळ्यात गेला तर लगेच डोळ्यात पाणी तरारतं, अश्रू येतात आणि हा डोळ्यात गेलेला जो कचरा असतो, धुळीचे कण असतात, ते अश्रूंबरोबर बाहेर पडतात. तेव्हाच कुठे आपल्या जीवाला स्वस्थता लाभते. म्हणजेच काय, तर अश्रुरूपी पाण्याच्या वंगणामुळं नाजूक डोळा जो आहे तो शाबूत राहतो. अन्यथा त्या कचऱ्यामुळं, धुळीच्या कणांमुळं अस्वस्थ होऊन आपण डोळे चोळत राहिलो असतो आणि बुब्बुळावर चरे पडले असते. साहजिकच आपण दृष्टी गमावली असती. आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय गॉगल, चष्मा वगैरे घालून डोळे सुरक्षित ठेवले असते. पण अहो, डोळ्यात पाण्याचं वंगण नसतं तर कचरा किंवा धूळ वगैरे जाणं तर सोडाच, पण नुसती पापणी लवली जरी असती तरी खरखर झाली असती. कॉम्प्युटरवर तासनतास काम करणाऱ्यांचे किंवा काही आजारांमुळं ज्यांचे डोळे कोरडे पडतात, त्यांना ओलाव्याकरता म्हणजेच या वंगणाकरता आयड्रॉप्ससारखे कृत्रिम उपाय योजावे लागतात. केवढी महागडी ती आयड्रॉप्स असतात. तेव्हा डोळ्यांच्या रक्षणात पाण्याचं वंगण म्हणून असलेलं महत्त्व ध्यानात घ्या. जसं डोळ्यांचं तसंच सांध्यांचं. पाण्यामुळंच सांध्यांमधलं वंगण पुरेसं टिकून राहतं. हाताची, पायाची, मानेची, बोटाची अशा सगळ्याच अवयवांची हालचाल सातत्यानं होत असते. ही हालचाल होताना अवयवांचं घर्षण होण्याचा धोका असतो. पण पाणी हे वंगण म्हणून काम करतं. म्हणून तर उठण्या बसण्यापासून इतर सगळ्या हालचालींपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक तऱ्हेनं पार पडतात. आतड्यांमधून अन्न पुढे सरकताना किंवा जठरात त्याची घुसळण होतानाही पाणी हेच तर वंगण असतं. मेंदू हा तर आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव. अवघ्या शरीराचं नियंत्रण करणारा, पण तेवढाच नाजूक. त्याला जराही धक्का लागला तर गहजब होऊ शकतो. आपल्या रोजच्या धावपळीत पडणं, ठेचकाळणं, धडपडणं अटळ आहे. काळजी घेऊनही या गोष्टी घडू शकतात, हे तुम्हीही मान्य कराल. तसंच अनेकदा अपघात होतात, टक्कर लागते, डोकं भिंतीवर आपटतं, एखादी वस्तू आपल्या डोक्यावर पडते, छोटे मोठे आघात होतात. पण प्रत्येक वेळी मेंदूला इजा पोहोचत नाही. अगदी मोठा आघात झाला असेल तरच मेंदूत रक्तस्राव होणं किंवा फ्रॅक्चर होणं असे प्रकार घडतात. पण छोट्या छोट्या आघातांमध्ये फार तर कपाळावर खोक पडते किंवा डोक्यावर काही जखमा होतात, खरचटतात, टेंगूळ येतं वगैरे वगैरे. या पलीकडे फारसं नुकसान होत नाही. कारण मेंदूच्या बाह्य संरक्षणाची जबाबदारी टणक कवटीनं घेतलेली असते. तर आतमध्ये म्हणजे मेंदूच्या आतमध्ये सर्व धक्के पचवण्याचं काम मेंदूभोवती पसरलेलं पाणी करतं. अगदी आपल्या गाड्यांच्या शॉक ॲब्सॉर्बर प्रमाणात. म्हणजे एक प्रकारे पाणी शॉक ॲब्सॉर्बर आहे. मेंदूला बसणारे हादरे पचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाणी पार पाडतं. महत्त्वाच्या अशा मेंदूबरोबरच पाठीच्या मणक्यासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा पाणी असंच महत्त्वाचं काम करतं. मणक्याच्या डिस्कच्या बाहेरच्या कप्प्यात द्रव भरलेलं असतं. म्हणजेच
लिक्विड असतं, त्यात मुख्यतः पाणीच असतं. मणक्याला बसणारे धक्के असतील, हादरे असतील, ते शोषण्याचं आणि त्या आघातांमधली हवा काढून घेण्याचं म्हणजेच त्या धक्क्यांची तीव्रता कमी करण्याचं काम पाणी करत असतं. गर्भाशयातलं बाळ देखील त्याच्या भोवतीच्या या पाण्याच्या आवरणामुळंच सुरक्षित असतं. त्वचेच्या रक्षणाकरता तर पाणी किती महत्त्वाचं आहे. चापटीपासून ते चिमट्यांपर्यंत अनेक प्रकारचे आघात सहन करण्याची क्षमता त्वचेला लवचिक बनवून पाण्यानं कशी बहाल केलेली आहे याविषयी मागच्या व्हिडिओत आपण विस्तारानं बोललेलो आहोतच. तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर इथं आय बटनमध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाण्यात तुझा रंग कसा या मालिकेची संपूर्ण प्लेलिस्टच शेअर केलेली आहे. पाहून घ्या हे व्हिडिओज. तेव्हा मित्रांनो, आपल्या शरीरात वंगण म्हणून पाणी कसं काम करतं, त्याचा तो गुणधर्म आपल्या अवयवांचं रक्षण कसं करतो, त्याची कार्यक्षमता कसं वाढवतो हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य असणं हे म्हणूनच महत्त्वाचं आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पीत राहणं हे महत्त्वाचं आहे. पण विचार करा, आपल्याप्रमाणेच पाणी वनस्पतींचंही रक्षण करत असेल का? आणि हो, लाजाळूचं म्हणजे टच मी नॉट त्याचं रोपटं कधी पाहिलं? त्याच्या पानांना स्पर्श करताच पानं आक्रसतात. आमचा तर लहानपणीचा तो आवडता खेळ होता. पण या गोष्टीला सुद्धा कारणीभूत पाणीच आहे असं मी म्हटलं तर कसं ते जाणून घ्यायचं आहे ना? मग पुढच्या गुरुवारचा व्हिडिओ चुकवू नका. आजचा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नमस्कार.